नमस्कार, मी अर्चना. आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस ब्लाउज कसा शिवायचा. तो पहा, अस्तरचं कटिंग केलेलं आहे, अस्तर आणि ब्लाउज पीसचं. तर अस्तरच्या दोन्ही भागाला मार्क करून घेऊया, म्हणजे उलट सुलट व्हायला नको. तर आपण ब्लाउज पीसच्या उलट भागाला आपण अस्तर जॉईन करून घेणार आहोत. तर टाचण्यांनी पिनअप करून व्यवस्थित टिप मारून घेणार आहोत. कडेकडेनी व्यवस्थित टिप मारून घेणार आहोत. एक्स्ट्राचं कापड राहिलेलं आहे ते आपण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण दुसराही भाग शिवून घेणार आहोत. साइडचा भाग पण अस्तर ब्लाउज पीसला जॉईन करून घेणार आहोत. बरोबर उलट भागावरती अस्तर ठेवून टाचण्यांनी पिनअप करून साइडनी टिप मारून घेणार आहोत आपण. आणि जो ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेणार आहोत. दोन्ही भाग अशा पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. पट्टी जी आपली काढली होती ती पट्टी जॉईन करण्यासाठी, ही कटोरी सारखी योक पट्टी नाहीये. जसं आपण आधीचा कटोरीचा भाग आणि साइडचा भाग जॉईन करून घेतला होता ब्लाउज पीसच्या बॅक साइडला, म्हणजे उलट साइडला जो जसा जोडला होता तसाच हा पट्टीचा भाग पण आपण उलट साइडला चारही बाजूने टिपा मारून घेणार आहोत त्याला. आकारामध्ये ते व्यवस्थित जोडून घेणार आहोत. साइडचा भाग आणि प्रिन्सेस कटोरीचा जो भाग आहे तो आपण त्या आकारामध्ये जोडून घेणार आहोत. व्यवस्थित एकावरती एक ठेवून टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा, असा हा पार्ट तयार झाला. आता आपल्याला पट्टी जोडायची आहे. आपण ही पट्टी जोडताना ब्लाउजचा उलट भाग म्हणजे अस्तरचा भाग आणि पट्टीचा सरळ जो ब्लाउज पीसचा भाग आहे तो एकावरती एक ठेवून जोडून घेणार आहोत. आपण टिप मारून घेणार आहोत. हे पहा, आणि आता आपण पूर्ण कापड आतमध्ये फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत. ती पूर्ण टिप आतमध्ये जाते, आपल्याला बाहेरून टिप दिसत नाही. पूर्ण इनविजिबल टिप आहे. अशा पद्धतीने आपण आतमध्ये जे फोल्ड केलं ते कापड बाहेर काढून घेणार आहोत. आता आपण दाबटीप देऊन घेऊ. अशा पद्धतीने आपण दोन्ही भाग तयार करून घेणार आहोत. आता आपण जोडणार आहोत हुक लूक पट्ट्या. तर आता मी हुक पट्टी जोडत आहे. तर मला कापड कमी होतं त्याच्यामुळे मी दोन पट्ट्यात जोडून घेते. आणि आपण 1.5 इंचाची पट्टी काढणार आहोत हुक पट्टीसाठी. 1.5 इंचावरती मार्किंग करून अशी 1.5 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे. ब्लाउजच्या वरती थोडंसं कापड ठेवून आतमध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे. ब्लाउजचं कापड सरळ ठेवून पट्टी त्यावरती ठेवून टिप मारून घेणार आहोत. आता दाब टिप देऊन
दाबटीप देऊन कापड पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून टीप मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण हुक पट्टी जोडून घेतलेली आहे। आता आपण लूक पट्टी तयार करणार आहोत। लूक पट्टी आपण 2.5 इंचाची घेणार आहोत। अस्तरचं कापड आणि मेन ब्लाउज पीसचं कापड दोन्ही कापड आपण लूक पट्टीसाठी वापरणार आहोत। दोन्ही कापड मी कट करून घेतलेले आहे। ही पट्टी पण थोडीशी वरती सोडून ब्लाउजच्या उलट बाजूने जोडून घ्यायची आहे। पट्टी आपल्याला सरळ ठेवायची आणि ब्लाउजच्या अस्तरच्या साइडने ही पट्टी जोडायची आहे। बरोबर तेवढीच पट्टी फोल्ड करून घ्यायची, म्हणजे ही पट्टी एक्स्ट्रा असते आपल्याला। अशा पद्धतीने आपण लूक पट्टी तयार करून घेतलेली आहे। आता आपण चेक करणार आहे दोन्ही हुक लूक पट्ट्या व्यवस्थित झाल्यात का एकसारख्या। थोड्या कमी जास्त झाला असेल तर थोडंसं कट करून घ्यायचं आकारामध्ये। व्यवस्थित आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। आता आपण गळपट्ट्या जोडून घेणार आहोत। आपल्याला गळपट्टी काढून घ्यायची आहे। 1-1 इंचाची आपण गळपट्टी काढून घेतली आहे। ठेवून अशी क्रॉस होईल अशी पट्टी आपण ठेवून घेत आहोत आणि ती जोडून घेणार आहोत। पहा, आता आपली अखंड पट्टी तयार झालेली आहे। कापड पुढे ठेवून आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि पट्टी जोडून घ्यायची आपल्याला। कात्रीने आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत। आता आपल्याला दाबटीप देऊन पट्टी आतमध्ये फोल्ड करून आतमध्ये फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या भागाची पण पट्टी जोडून आपल्याला दुसरा भाग तयार करून घ्यायचा आहे। दोन्ही भाग अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत। तर आपला 40 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज चा पुढचा भाग तयार झाला। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।